भूक नसेल तरी 2 पोळ्या आरामात खाऊ शकाल अशी भाजी आज आपण बनवली आहे। ती म्हणजे अख्खा मसूर। भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा किंवा भातासोबत, चव मात्र अप्रतिमच लागणार। भाजी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल ना? चला तर मग करायची का बनवायला सुरुवात? पण मंडळी, त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे अशा छान छान भाज्या आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला सर्वात पहिले बघायला मिळतील। तर नमस्कार मंडळी, मी अलका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अलका घोडकेच किचन। तुम्हाला तर माहीतच आहे की आज आपण बघणार आहोत अख्खा मसूर कसा बनवायचा। तर जर घरामध्ये भाजीला काही नसेल, म्हणजे भाजीला तर घरामध्ये सर्वांच्याच काही ना काही असतं, पण काय बनवायचं म्हणून आपल्याला समजत नाही आणि आपण तिथेच खोळंबून बसतो आणि मग स्वयंपाकाला उशीर होतो। पण आज मी ठरवलं की अख्खा मसूर कसा बनवायचा। चला रेसिपीला सुरुवात करूया। अख्खा मसूर बनवण्यासाठी आपल्याला मसूर अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवायचा आहे। इथे मी 1 वाटी मसूर भिजवत ठेवला होता आणि हे बघा कसा मस्त फुगलेला आहे। याने आपल्याला शिजायलाही पटकन मदत होते, भिजलेला असल्यामुळे ते पटकन शिजतं। आता मी मसूर एकदा धुवून घेते स्वच्छ आणि नंतर आपण कुकरमध्ये याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। 1 वाटी मसूर शिजण्यासाठी इथे 2-2.5 ग्लास पाणी शिजवायला घातलं होतं। मसूर शिजायला पाणी खूप जास्त लागतं, त्यामुळे पाणी जरा जास्तीचंच घालायचं। आणि आता मसूर शिजेपर्यंत आपण इकडे काही भाज्या कापून घेतल्यात, मसाले काढून घेतलेत, ते तुम्ही बघा। इथे मी 1 कांदा कापून घेतलाय मोठा, टोमॅटो आहे 1 कापलेलं, लाल तिखट घेतले चवीनुसार, हळद चिमूटभर आणि तेल घेतले फोडणीसाठी, मोहरी, अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि इथे किचन किंग मसाला घेतलाय मी 2 चमचे छोटाले, धने पावडर आणि चवीनुसार मीठ। आता इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात आणि मसूरही मस्त गाळ शिजलेला आहे। मसूर शिजून घेताना आपल्याला एकदम असा गाळ शिजून घ्यायचा आहे। मसूर जेवढा शिजल तेवढी भाजीला मस्त चव येते। आता इकडे गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकून मोहरी तडतडायला टाकायची। मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये कांदा तळायला टाकायचा। कांदा 2 मिनिट परतून घ्यायचा आणि लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा। त्यामध्येच आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट ही टाकायची आणि पेस्टसुद्धा तळून घ्यायची। आणि हे बघा कांदा आणि अद्रक लसूण छान तळलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे, लाल तिखट, धने पावडर, किचन किंग मसाला आणि हळद। हे आपल्याला परत 2 मिनिट परतून घ्यायचं। मसाले तळले की यामध्ये घालून घ्यायचे टोमॅटो आणि आता आपल्याला टोमॅटो चांगलं मऊसूद होईपर्यंत टोमॅटोही परतून घ्यायचे। टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेऊ, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल। यामध्ये थोडंसं पाणीही टाकून घेऊ, म्हणजे मसालेही करपणार नाहीत आणि टोमॅटो पण पटकन शिजल्या जाईल। आता याला शिजायला घालू। 5 मिनिट शिजून घ्यायचं टोमॅटो आपल्याला एकदम गाळ करून घ्यायचे मस्त। आणि 5 मिनिटानंतर मस्त टोमॅटोही शिजलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे भाजीला। आता यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे शिजलेला मसूर। मसूर घातल्यानंतर एकदा मीठ बघायचं आणि परत चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। आणि किती मस्त शिजलेलं आहे, हे बघा किती मस्त दिसत आहे। याला 5 मिनिट उकळी आणून घ्यायची, म्हणजे मसाल्याची चव एकदा मसुराला लागली ना की मग एकदम भारी लागतं। आणि हे बघा आपला मसूर तयार झालेला आहे का नाही? एकदम करायला सोपी रेसिपी। चला मग, तुम्हालाही रात्रीच्या जेवणासाठी बनवायची असेल तर करायला घ्या, मसूर भिजवत टाका आणि तुम्हीही रात्रीच्या जेवणासाठी बनवा असा अख्खा मसूर। खायलाही एकदम चविष्ट आणि करायलाही एकदम सोपं। झटपट करा आणि झटपट खा। चला भेटूया आपण अशा पुढच्या नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।